पक्ष नेतृत्वाला निश्चितपणे मी धन्यवाद देईन की एका कार्यकर्त्याचा प्रवास, बूथवरचा कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंब, कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, तो देशाचा मंत्रिमंडळात आता काम करणार. मला असं वाटतं माझं पक्ष नेतृत्व, कार्यकर्ते आणि पुणेकर या सगळ्यांना याचं श्रेय जातं. सगळ्यात पहिले देवेंद्रजींचा फोन आला असं कळालं आम्हाला. नाही, आता ते बोलूया ना, कारण शेवटी राज्याचे नेते देवेंद्रजींनी, नड्डा साहेबांनी फोन केला, देवेंद्रजींनी फोन केला आणि शुभेच्छा दिल्या. अण्णा, काय कुठलं खाते तुम्हाला जास्त आवडेल? म्हणजे तुमच्यात वेगवेगळे स्किल्स आहेत, कुठलं खातं तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळू शकता असं तुम्हाला? मला असं वाटतं की जे काम देतील ते काम केलं पाहिजे. आताही मला माहित नव्हतं, मला सकाळी अगदी 9 वाजेपर्यंत सुद्धा हे माहिती नव्हतं. अचानक फोन आला. मी महाराष्ट्र सदनमध्ये अगदी झोपलेलो होतो, आराम करत होतो की संध्याकाळी आपल्याला मोदीजींच्या शपथविधीला जायचं आहे. आणि सकाळी अचानक 9च्या आसपास फोन आला आणि तेव्हा समजलं. त्यामुळे आमच्याकडं हे असं नसतं, शेवटी तुम्हाला काय करायचं याचं महत्त्व नाही. एकतर आता पक्ष नेतृत्वाला किंवा या सरकारमध्ये माझ्या सरकारला काय जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडायची. हे उपरनं कुणी दिलेत? हे आतमध्ये आम्हाला सगळ्यांना दिलं. कुणी नाही, आम्हाला आज स्वागत करतानाच आज पीएमओ हाऊसमधल्या काही मंडळींनी सगळ्यांचं स्वागत करत होते, तेव्हा ते दिलेलं. बरं अण्णा, मला सांगा, आईचा देखील फोन आला, आई देखील भावूक झाले होते. आईला बोलवलंय. कधी येणार आहेत? पोचतील आता. म्हणजे शपथविधीच्या वेळेस कोण कोण उपस्थित राहणार आहेत? आई आहे, पत्नी आहेत, मुली आहेत. म्हणजे त्यांचे काय रिॲक्शन होतं पहिले तर? म्हणजे हे सांगल्यानंतर आता भेटतील. अण्णा, पण खूप भावूक दिसताय तुम्ही. आणि म्हणजे जे मित्र आपल्या सोबत पुण्यावरून आले ते देखील एकदम म्हणजे शॉकिंग होतं. माहित नव्हतं, कुणालाच माहित नाही, हे मलाही माहित नव्हतं. मला असं वाटतं की हे माझ्या सुद्धा कल्पना नव्हती. राज्यातल्या नेतृत्वाने, देशातल्या नेतृत्वाने मला संधी दिली. माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अमितभाई, मोदीजी आणि नड्डा साहेब. मला असं वाटतं की या सगळ्यांना काय करूशी वाटतं सगळ्यात पहिले? नाही, जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे ते एक प्रेशर नक्की राहणार आहे. धन्यवाद. बघितलं आपण मुरलीधर मोहोळ जे खासदार होते, अर्थात एक दिवस अगोदर गुलाल उधळला होता आणि आज घराच्या बाहेर पुन्हा एकदा जोरदार म्हणजे जल्लोष साजरा होतोय. धन्यवाद. भेटू. कार्यकर्त्यांना काय म्हणा? काही नाही, सगळ्यांना भेटायला येणारच आता, त्यामुळे तोपर्यंत कुठलेही काही गडबड. पुणेकरांचं जे स्वप्न होतं मंत्रिपदाचं तो पूर्ण झालंय. मला असं वाटतं माझ्या शहराचा आणि देशाचा एकूण सगळंच काम करण्यासाठी मला याचा निश्चितपणे मला खूप उपयोग होणार आहे आणि त्याच दृष्टीनंच काम करायचं. पुणेकरांना आतापर्यंत न्याय मिळाला नव्हता, तुमच्या रूपाने न्याय मिळाला असं म्हणता येईल? मला असं वाटतं की 30 वर्षानंतर पुणे शहराला हे मंत्रिपद मिळतंय, त्यामुळे पुणेकरांचा बहुमान आहे, पुणेकरांचा सन्मान आहे. अण्णा, पण तुम्ही पहिल्यांदाच निवडून आला खासदार म्हणून आणि थेट मंत्रिपद. तेच मला माहित नव्हतं ना असं काय होणार आहे, ते झालं. चला. त्यांना सुद्धा कल्पना नव्हती. अर्थात जर आपण बघितलं तर मुरलीधर मोहोळ आता खासदार म्हणून या ठिकाणी आले होते आणि थेट आता भाऊ कसे मुरलीधर मोहोळ आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर कार्यकर्त्यांना आपण भेटणार असल्याचं देखील मुरलीधर मोहोळ